नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण या व्हिडिओमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आणि आई अंबाबाई म्हणजेच आई महालक्ष्मीचे महात्म्य काय आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर म्हणजेच अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे आद्य स्वयंभूस्थान आहे. तसेच 7व्या ते 8व्या शतकामध्ये चालुक्य राजाने बांधलेले हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. देवी महालक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती 60 किलो वजनाची असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. तसेच हे मंदिर अंदाजे 1200 वर्षांहून अधिक जुने असून करवीर निवासिनी अंबाबाई म्हणून पूजले जाते. मंदिराचे बांधकाम चालुक्य राजा कर्ण याने 634 इसवी सन मध्ये केल्याचे सांगितले जाते. या हेमाडपंथी शैलीतील उत्तम कोरीवकाम आहे. हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक असे प्रमुख पीठ म्हणून मानले जाते, जिथे सती देवीचे 3 नेत्रपल्ले होते अशी देखील मान्यता आहे. तर कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर दक्षिण काशी म्हणूनही प्रसिद्ध आहे. तसेच परिसरात महाकाली, महासरस्वती आणि अन्य देवतांची देखील मंदिरे आहेत. तर आता आपण पाहूया की श्री महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांचे नेमके काय महात्म्य आहे ते. सर्वसाध्या शक्ती महालक्ष्मी देवीच्या तमोगुणातून आदिशक्ती महाकाली प्रकट झाली होती, तर सत्वगुणातून आदिशक्ती महासरस्वती प्रकट झाली होती. म्हणूनच सर्वसाध्या शक्ती महालक्ष्मीला त्रिगुणात्मक स्वरूपिणी देखील म्हणतात. नंतर महालक्ष्मीच्या गुणातून ब्रह्मा आणि लक्ष्मी प्रकट झाले व सरस्वतीच्या गुणातून म्हणजेच महालक्ष्मीच्या सत्वगुणातून जी प्रकट झालेल्या महासरस्वतीच्या गुणातून विष्णुगौरी प्रकट झाले, तर महालक्ष्मीच्या तमगुणातून प्रकट झालेल्या महाकालीच्या गुणातून शंकर आणि सरस्वती प्रकट झाले. नंतर ह्या 6 जोड्यांचे विवाह करून दिले आणि त्यांना त्यांचे कार्य सोपवले. ब्रह्म सरस्वती यांनी विश्वनिर्मिती करावी, विष्णू लक्ष्मी यांनी पालन करावे आणि गौरी शंकर यांनी संहार करावा अशी कामे सोपवून सर्वसाध्या शक्ती जगतजननी महालक्ष्मी करवीर येथे वास्तव्यास राहिली. देवी महालक्ष्मीची कन्या श्री लक्ष्मी देवी होय. त्यामुळेच विष्णू हे महालक्ष्मीचे जावई आहेत. महालक्ष्मी अंबाबाईने अष्टदशभुजा जगदंबा स्वरूपात कोल्हासुराचा वध केला होता. तसेच महिषासुराचा वध करून महिषासुरमर्दिनी नावाने देखील प्रसिद्ध झाली आणि अष्टभुजा स्वरूपात दुर्गासुराचा वध करून दुर्गा देवी नावाने देखील प्रसिद्ध झाली. महालक्ष्मी ही साक्षात आदिशक्ती भगवती आहे. विष्णुपत्नी श्रीलक्ष्मी देवी ही महालक्ष्मीची कन्या असल्याने तिरुपती बालाजी हे महालक्ष्मी देवीचे जावई आहेत. त्यामुळेच दरवर्षी नवरात्रीमध्ये महालक्ष्मी अंबाबाईला आई ह्या नात्याने तिरुपती बालाजीकडून शालू अर्पण केला जातो. तर हे आहे श्री महालक्ष्मी मंदिराचे महात्म्य आणि महालक्ष्मीचे महात्म्य. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.